इको प्लास्टिकचे संवर्धन. आपण आता आपल्या जगात पाहतेच आहोत की आपल्या आजूबाजूला परिसरात इतकं मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जात आहे आणि त्या कारणाने आपले वन्यजीव व आपल्याला सुद्धा मोठा धोका होत आहे. त्यामुळे आपला हा प्रोजेक्ट त्याला पर्याय म्हणून निर्माण केलेला आहे. तर हा ट्रायल बेसिसवर आहे. हा फ्युचरमध्ये खूप कामाला येऊ शकतो. तर माझ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही असं म्हणतो आहे की एक असं प्लास्टिक बनवायचं जो की इको फ्रेंडली आहे. म्हणजे जर आपण चुकून प्लास्टिक आपल्या परिसरात पडला किंवा चुकून सुटला तर तो जसा मातीत पडेल तसं तो विस्कळून जाईल. तसं आमचं प्लास्टिकचं पुढे आहे. तर आम्ही ह्याच्यासाठी कॉर्नस्टार्च, पाणी, सायट्रिक ॲसिड व ग्लिसरीन हे पदार्थ वापरले आहेत. आता मी बोलाले तर कॉर्नफ्लॉवर का नाही, तर कॉर्नफ्लॉवर जो असतो ना तो मक्याच्या बाहेर कणसांपासून बनलेला असतो. पण जो आपला कॉर्नस्टार्च असतो तो मक्याच्या आतील भागापासून बनलेला असतो. तर यासाठी आपल्याला कॉर्नस्टार्चची गरज आहे. तर आता आपण हे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करणार व त्याची मिश्रणाला पण गरम करणार. त्यावर तोपर्यंत गरम करण्याबरोबर ते चिकटत नाही. तर हे चिकट झाल्यावर आपल्याला हे एखाद्या पातळ्या सरफेसवर एकदम जाड सरफेसवरती पसरवायचं आहे व ते एकदम पातळ पसरवायचं आहे. मग काही 1-2 दिवसाने आपला इको प्लास्टिक तयार होईल. तर आम्ही एका कंपनीला संपर्क केला जिचं नाव रिनॉन इंडिया होतं. ती सुरतमध्ये आहे. तर तिकडच्या एका एम्प्लॉईने आम्हाला तिकडच्या छान माहिती सांगितली. जसं की PBAT म्हणजेच पॉलिब्युटिलीन ॲबिटेट टेरेफथलेट. हे म्हणजे हे कॉर्नस्टार्चचे ग्रॅन्युअल असतात ज्याच्यामध्ये कॉर्नस्टार्च, सायट्रिक ॲसिड, पाणी व ग्लिसरीन हे पदार्थ मिसळलेले असतात. हे जेव्हा नंतर असतं फिलर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. हे एखाद्या पदार्थामध्ये जेव्हा फिलर टाकतात तेव्हा त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याची किंमत कमी करण्यासाठी जेव्हा ह्याचा वापर करतात तेव्हा याला फिलर म्हणतात. हे एक पांढऱ्या रंगाचे खनिज असते. तर आम्ही जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोललो त्यावेळेस त्या एम्प्लॉईने आम्हाला असं सांगितलं, म्हणजे त्यांनी आम्हाला फॅक्टरीची व्हिजिट करून दिली व फॅक्टरीमध्ये त्यांनी खूप साऱ्या मशीन्स दाखवल्या. त्यामध्ये त्या मशीनची किंमत 14 ते 15 लाखपर्यंत असेल. दुसरं म्हणजे आम्हाला पहिली मशीन दाखवली हॉपर ही त्या ग्रॅन्युअल्स आणि फिलर मिक्स करून त्याला उष्णता देऊन पाईपलाईनमधून ब्लोअर मशीनमध्ये जाते. ब्लोअर मशीन त्याला पिशवीचा आकार देते. त्या ज्या मिश्रणाला आहे ना ते पिशवीचा आकार देते. त्याची हाईट पूर्ण किमान 20 फूट इतकी असायला हवी. त्यानंतर ती जी पिशवी बॅग बनते ती रोलर मशीनमध्ये जाते. रोलर मशीन त्या मिश्रणाला रोल करते व त्या रोल्सला काढून जे कामगार असतात ते त्यांना रोल्सला काढून पंचिंग मशीनमध्ये टाकतात. पंचिंग मशीनमध्ये W व V कट कापून हँडल कापून आपली डिग्रेडेबल बॅग तयार होते. तर आम्ही त्या कंपनीशी बोललो तर त्या कंपनी अशा प्रकारचे काही वस्तू बनवते. ते कॉर्नस्टार्चच्या बाहेरच्या म्हणजे त्याची पानं असो, वेणी सांभाळ, पानं असो त्यापासून बनवतात व ही पिशवी डिग्रेडेबल पिशवी आहे.